गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगनसदृश तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कथाटोपी च माला दंडकमंडलोधर कट्याकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मा. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका विनाशा शेष शयनानंत वेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथरंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाताती ब्रह्मसुताने मिळाले जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ते वियसती मातपितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रयाने मिळाला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार अप्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोणी वर्णाश्रव धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडणी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तूच एक स्वामी नाता माझे ठाई वार्ता मी पणा नसेची ऐसी एकुणी स्तुती संतोषले स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी आता नमो साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटता वंश नमिले त्या कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नेमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृता जाणोनी आदर धरावाजी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी ती कडेन पहावे स्वामींच्या लीला बहुत असदी प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावही मानसुज्ञाही अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलचरण नाम प्रथमोध्याय गोडहा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्याप्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थ्यांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघावरी बैसवणी दोहवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणे समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागुनी आम्ही करदैवनातून प्रार्थारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालींचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र येशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटका प्रति जेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरींचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरवून हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वइच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर
रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो तेथून या स्वइच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेथून या जाहले ते पासून या नगरात आनंदी आहो नांदत ऐसे आमुचे सकळ व्रत असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयासी इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय श्रीरस्तु शुभमस्तु अध्याय 3 श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले मोहळा माझे वास्तव करीत अप्पाटोळ झाले भक्त तेथेची सांकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे टोळ गेली आपरतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने तेथे एक अविंद होता तो करीत यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यस्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामींसी जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर योग याधिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजे राजे गादेवरी दक्ष सोनी कारभारी परमज्ञानी असती जे चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पातले वार्ता ऐसी एकुणी राव बोलला काय वाणे गावात यती येऊनी फार दिवस जाहले परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही आता जाऊनी लवलाही भेटू तया यतिवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली काणी हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शन राव मुखातून वाणी निघाली तोची यतिमूर्ती पुढे ठेली सकळ सभा चकित झाली मती गोंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली तै सकळ सभा आनंदली समस्ते पावले वंदिली षोडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय अध्याय 4 श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती नृपराया दर्शन देती स्वइच्छेने राहती तयापुरी चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयांचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता असा आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोणी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी शरीर भोगे कष्ट रे संसार तापे तप्त झाले मायामय पसाराते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते येते राजपूर्वीती दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ते कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी हंसनिया म्हणती जनांसी ढोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटेसी आले तेव्हा केले नवले एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे यातींनी मूर्ती बैसविल्या भक्ते पाठावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छू जन संख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गर्जती वाचे हेतू पुरवावे म्हणींचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते कोणी नवसाते करीती कोणी आणोनिया देते कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे
संन्यासी कौतुक पाहती म्हणा माझे आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटती. मोडली जणांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळाशी तेथून उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळणा त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुस्सित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसत प्रेमळ भक्त चतुरोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वेश्वरा अज्ञातम छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्त खरा सदयतु. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले खरा सदय तू. अक्कलकोट नगरात एकतपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी ते अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकता दयांचे अंतरी विचारे सपातला दिवाण आणि सरदार. मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र. बोले नृपवर तयांप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी. येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी. नामदेव बहुत कार्य जाणूनी कठीण. कोणी बोलती वचन कोणा एका लागून. गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागे परी येसी. आपुली जरी इच्छा येसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या. असे एकोणी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभाही समग्र आनंदित जाहली. नृपतीस सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी. स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यासी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वान्ने करीते ब्राह्मण भोजने. दिधली बहुसाल दाने याचे कधेने तृप्त केले. स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्य समर्पिती. जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐसे काय याने काही न झाले केले ते तुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठोनी चोळप्पा प्रती. त्याच लागे विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशा चोळप्पासी लागली आशा. तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने करजोडोनी विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्या प्रती चालावे. तेने बाजे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे एकूण या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री गणेशाय नमः. धरोणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवित. तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवर्ती बडोद्यासी चालावे. भाषणे से कोणी समर्थ बोलिती हसोनी. मल्हाररावाची अमनी आम्हाविषयी भावनसे. म्हणून आता यांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या म्हणे चिंतावला. आला आपण ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावाय यत्न करुनी असा विचार केला म्हणे. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक सदना ते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधीने गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावे पळवून येतीसी. असं कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी. मेण्यात घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले.
कडप गावांचा मार्ग धरेला, अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थ्याला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊन बडोद्यासे आले परतून, समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हार रावण नृपती, प्रयत्न आरंभित पडती, सर्वत्रांशी विचारिती कोण जात स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव, यशवंत तयाचे नाव, नृपकार्याची धरुणी हाव. आपण पुढे जाहला, तो येऊन अक्कलकोटी, घेतली स्वामींची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थ्याला, तेव्हा आणीवर क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळ्यात काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणुनी सत्वर ठोकायाचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्था क्रोध बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी, पळाले तोंडचे पाणी, लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्याशी सोडोनी. साहेबा विषप्रयोग केला, मल्हारावावरी आळ आला, त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचने प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा भक्त परिसोत, षटोध्याय गोढा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते षटोध्याय समाप्तम. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अद्यहरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्राशी, वेतने देऊनी ठेविले. त्या समय मुंबापुरी विष्णुब्रुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती, त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करोनी खटपटी, बुवांसे शेवटी आणले, रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरे, नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जनसमस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, तेव्हा श्रेष्ठ जन सांगाती किती एक होते. तयावेळी पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींशी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे कोणी सत्वर यती राज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुणी अशी वृत्ती विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणे, हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथुनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका म्हणती बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुणे तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी, पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला म्हणे, स्वामींशी तुच्छ मानिती. नित्य नियम सारून ब्रह्मचारी ती करीती शयना, जवळ पारशी दोघे जण, तेही निद्रस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काहीनिशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलावे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नींचा वृत्तांत तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नाचे, कदा कदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्ने देखुनी वृश्चकांसी, काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणतसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हातांत यायची. बुवा प्रति पटली खूण, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ जाहला स्वतद्वित. त्या समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगी राज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा आनंदा. राजे निजाम सरकार, त्याचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर, शंकरराव नामक, 6 लक्षांची जहागीर, दयाप्रती सकळ सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही गमती असेना. परिपूर्व कर्मागद तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुख न गोड लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैसा त्यास, निद्रा नयीची रात्रंदिवस, चिंतानले पोळले. केले कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्राह्मण संत परणे, बहुसाल दिधली दाने, आरोग्य व्हावे म्हणून विटले
संसार सौख्याशी त्रासले या भवयात्रेसी कृष्णवार्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे कोणावरी लागे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटली 3 मास एक रात्री तयास स्वप्ने दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा येथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावेत्वा हे जाणून हिते गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित त्या नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक व्रातस्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थचरणी जाती अति त्वरेने इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडहा श्री स्वामी चरण विंदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु अध्याय 9 श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपधाने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वंशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावणी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो येशा नगरात शंकरराव प्रवेशतः आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागोने द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंद लेती येचे म्हणे मी तुके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी तुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरे ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थना स्वामी प्रति कार्य आपुले करीन बाई स्वामींसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व क्रमे लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून ऐसे कथा वरदानी समर्थ तेथून उठले यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित एकानतून खांचत निजले छाटी टाकून सेवेकरी शंकररावासी म्हणते लीला करून येशी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा शंकररावे त्या दिवशी खाणा दिला फकीरांसी आणि शेखणवर दर्ग्यांसी कपणी चढवली मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध जाहल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळेला आपणची प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटात आता याला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुण्य आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित जाहले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तिथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा एशिया एकांतस्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ते सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त 9मोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पण शुभम भवतु श्रीरस्तु अध्याय 10 श्री गणेशाय नमः गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावल नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक ग्रामे यजुर्वेदी गृहस्थाश्रमे बाळप्पा नामे द्विजकोणे राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रति सावकारी सराफे करीती जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षांचे वय झाले संसारात बघले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटेल पंचपक्वाने सुवर्ण ताटे भरवणी आपणा पुढे येते पाहुणे स्वप्न येशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरधार माया पाश दृढ तर विवेकशास्त्रे तोडावा सोलापुरी कामा आम्हासी येसे सांगून सर्वत्रांसी निघाले सद्गुरू शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत
धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून या उद्विग्र चित्ती मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुणी 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊनी वर देत तयासी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा एकुणी वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती संतोषली 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिधान ठेवी येले त्या लागून शुक्ल पक्षी यशशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान येशा लीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदुधाराता अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोणी दीक्षिता ते समजले जले भरले होते घट तयासी लाविला अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन तेव्हा पुणी शहरा माझी पेशवे होते रावबाजी एके समय ते सहजची दर्शना ते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना त्यांनी हे एकोण मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपुली लावावी रावबाजीसी वृत्तांत उपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही देतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागती निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचने ठेव निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यदी आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढवण्याची कामगिरी आम्हाकडे तही होती महासिद्ध दीक्षित त्याचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी वाळपायत पुण्यस्थान जाणून तेथे केला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु अध्याय 11 श्री गणेशाय नमः मागिले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे येथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव सांप्रत करतात परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी जे गुरुस्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूरम परम पावन स्थान ते बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले नरसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी जप ध्यान आटोपोनी मागुती येती गावात सेवेकऱ्यांबरोबरी मागुनी मधुकरी भजनत्तर संगमावरी परतोनी येती तै मध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसती जप ध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे करोनी या संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसूत कांता शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदासन ह्याची अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखली येसी परी बाळप्पासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पूर्वजी बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेवले परी संकोच मानसी जाणे सोडिले त्यांचे घरी मागोनिया मधुकरी जाओनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणोनिया बाहेरी बैसोनिया तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष्ण निषदिनी चिंता सद्गुरु प्राप्तीची लागली ही न आपुले प्राक्तन भोग भोगावी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची 1 मास होता निश्चिती
स्वप्नी तीन यतिमूर्ती येऊन या दर्शन देती, बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन जाहले पूर्ण, आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी, वृक्षाथळीस ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालून वृश्चिक एक निघाला. तयासे त्यांनी न मारिले, नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझे परत आले गेले भिक्षेकारणे, त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला, अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून तयासी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नरसिंह सरस्वती यती रूपे वास करीती, तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र, तया क्षेत्रींचे महिमान केवी वर्णमी अज्ञान. प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत श्रोते सदा परिसोत. एकादशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हारवया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार घेतसे, भक्तजन तारणार्थ. अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रगट होत, तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती. बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास भागित, यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्रींजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती, स्वामी सन्निध पातले. अजन बाहू स्वास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहुन. बाळप्पा धावून दृढ चरण धरी येले, येऊनी भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठवून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेम करून, बाळप्पावरचे प्रेम येशा कृतीने दाविले. त्यासवे एक जहागीरदार, ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार, म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृपमंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले, सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर मार्ते आचरून, घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसले. श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य. मध्यान्नी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळून घेऊन श्री स्वामी जवळी येऊन, मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागोनी या मधुकरी, मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळपा आदी करून सेवेकरी बहुत जण, त्यात सुंदरबाई मुख्य म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी येशी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदी. बहुत जण सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपापसात भांडणे होते सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजन, मोडून टाकेले भांडण. एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस, बाळप्पाची शरीरास व्याधी जडली. रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगेला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतघ्ने बाळप्पांसी यावे मरण, द्विष दिधले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्याचे करी, व्हावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून, मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणे. हे पाहून एके दिवशी बाई विनवे समर्थ्यासी, आपण सांगून बाळप्पासी शंकर पूजनीवर जावे. तैशी आज्ञा तया प्रती. एके दिनी समर्थ करीती, परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणे. हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित, न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून, न करावेची पूजेन ती माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजींनी.
श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून दिशी आपण येथे राहिला, आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल येशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थ्यांची, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थन देती आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयांचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयन त्याने टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजीव उचलील सत्वरी, येथे राहुणी चाकरी करी येसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. 12 अध्यायाचे अंती. श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवपाती परी झाले व्यर्थची, स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटसे त्यांसी, तया ते एके समयासी काय बोलती समर्थ, निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरो. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला, सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे, तिने सेवेकऱ्याचा नित्य त्रास द्यावा व्यर्थची, नाना प्रकार बोलणं करी सर्वांचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंक लागता स्वामीसी बाळप्पा ते उठवले, तैपासून बाळप्पासी त्रास देत हरदिशी गारणे सांगता समर्थासी बाई शब्दे ताडिती. अक्कलकोटी ते श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थांनी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे मनात विचार येतात त्वरित, सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला, गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर, म्हणे द्यावा जी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी, बाळप्पा ठेवितो तयासी, ते तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे कोणी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्व. ऐसे कोणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे, जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेई जे. ऐसे भाषणे कोण जमादार परतून नृपमंदिरे घेऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची एकूणी कृती राग आला राणीप्रती, सुंदराबाईने गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थ्यांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित, एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी, तयाची करुणी झोळी समर्थे करी घेतली. अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला, तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे, जे जे दर्शनाला आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून, न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थे बोलेले काय वचन, चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे, पाहुन या द्रव्यसी आनंद झाला तयासी. परीन आले मानसी श्रीचरण अंतरले, चोळप्पासी दूर केले बाईसे बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ते. कोणे एके अवसरी सुंदरबाई बाळप्पावरी राघवोनी दृष्ट तरी ताडन करी बहुसाळ, ते कोणी बाळप्पाशी दुःख झाले मानसी, सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी, आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले, तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनासे येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दावेले सेवेकरांनी, तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना, कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले, श्री मारुतींचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत
एक वेळ दर्शन येत हिशोब ठेवित जपाचा, काढून दिले बाळप्पासी, आनंद झाला बाईसी, गर्व भरे ती कोणासी, मनानिशी जाहली, सुंदराबाई करावे दूर, समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून दाविती, परिराणीसी प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना, अक्कलकोटी ते अवसरी, माधवराव बर्वे कारभारी, तयासी हुकुम झाला सत्वरी, बाईसी दूर करावे, परिराणीस भिवोनी, तैसे न केले तयांनी, समर्थ दर्शनासी एके दिनी, कारभारी पातले, तयासी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार, ऐसे कोणी उत्तर बर्वेमणी समजले, मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी, कैद करून या बाईसी, आणवे म्हणती सत्वर, फौजदाराशी समर्थ, काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या, स्वामीची असेवे करिता, सरकारातून तत्वता, पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये, मग सेवा करावयासी, घेऊन गेले बाळप्पासी, म्हणती देव तुम्हासे पगार सरकारातून, बाळप्पा बोलले तयासे, द्रवशन आहे आम्हासे, आम्ही निर्लोभ मानसी, स्वामी सेवा करू की, बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रींचे उद्यापन, हिशोब जपाचा घेतला बाळप्पांनी चाकरी, एकतप सरासरी केली उत्तम प्रकारे, समर्था ते प्रिय झाले, दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरुचरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची, उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती, सद्भावे जय नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू, अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा परिशोध, त्रयोदशोध्याय गोढा, इति श्री स्वामी चरित्र सारामृते, त्रयोदशोध्याय, श्री स्वामी चरणार्पणमस्तु, शुभं भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुण घना, जय जयाजी अद्य शमना, जय जयाजी परम पावन, दीनबंधू जगद्गुरु, प्रातःकाळी उठून आदि करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण, शुद्ध मन करोनी, प्रातकर्मे आटपोनी, मग बैसावे आसनी, भक्ती धरोणी स्वामी चरणी, पूजन करावे विधियुक्त, एकाग्र करुणी मन, घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून, सुवासिक कुसुमे अर्पावी, सुगंध दीप नैवेद्य, सुगंधी कुसुमे अर्पावी, धूप दीप नैवेद्य, फल तांबूला दक्षिणा शुद्ध अर्पावे, नाना खाद्य नैवेद्याकारणे, स्वामींच्या षोडोपचारे पूजन करावे, सद्भावे करून धूप दीपारती अर्पण नमस्कार करावा, मग करावी प्रार्थना. जय जयाजी आद्यहरणा, परत पर कैवल्य सदना, ब्रह्मानंदा यतिवर्या, जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांड दिशा, वेदवंद्या जगद्गुरु, सुखधाम निवासिया, सर्व साक्षी करुणालया, भक्तजन ताराया, अनंत रूपे नटलासी, तू अग्नी तू पवन, तू आकाश तू जीवन, तू जीवसुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै, तू विष्णू आणि शंकर, तूच विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र, तूच रूपे नटलासी, करता आणि करविता, तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता, तूच समर्था निश्चये, जंगम आणि स्थिर, तुझ व्यापिले समग्र, तुझ लागी आधी मध्याग्र, कोठे नसे पाहता, असोनिया निर्गुण, रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान, तूच एक विश्वेशा, वेदांचा तर्क चाचरे, शास्त्रातेही नावरे, विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही, मी केवळ अल्पमती, करू केवी आपुली स्तुती, सहस्रमुखी निश्चिती, शिनला ख्याती वर्णिता, दृढ ठेविला चरणे माता, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्ष दिनानाथा, दासाकडे पहावे आता इतुके प्रार्थना, आणावी जे आपुल्या मना, कृपा समुद्री आमिना, आश्रय देई जे सदैव, पाप तापा आणि दैन्य सर्व जावो निरसन, इहलोकी सौख्य देवन, परलोक साधन करावे, दुस्तर हा भवसागर, याचे पावावया पैल तीर, तो नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते, आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना बाधत तुझ्या कृपे, किती वर्णू आपले गुण, द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन, ज्ञानार्क हृदयी प्रगट पई, शांतिमनी सदा वसो, वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी, भव दुःख हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो वासना या मनाते, सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम, दुर्गम जो भवपंथ, व्यवहारी वर्तता, न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा, आप्तवर्गांचे पोषण, न्याया अर्गावलंबन, इतके द्यावे वरदान, कृपा करुणी समर्था, असोनी या संसारात, प्राशिंतवनानमृत, प्रपंच आणि परमार्थ, तेने सुगम लागी, येशी प्रार्थना करिता, आनंद होय समर्था, संतोषोनी तत्वता, वर प्रसाद देतील, गुरुवारी उपोषण, विधियुक्त करावे पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे, श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे, प्रसंगी मानस पूजा करिता, तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचता ऐकता, सकल दोष जातील, कैसी करावी स्वामी भक्ती, तेने हे
हे नेनेमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्त श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 15 श्री गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची सर्व कामना पूर्वोन अंती धाविती सुरभवना जय नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळ वेडे ग्रामात राहत असता स्वामी श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयासी शीतोष्णाची भीती नसेची त्यांची अचित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येती हे यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाते त्यावेळी मंगळ वेड्यात बसप्पा तेली राहत दरिद्रे पिढीला बहुत दीनस्थिती तयांची तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येते राज कंटक शय्या करोन तियेवरे केले शयन ऐसे नवल देखोन लोटांगण घाले तसे अष्टभावे दाटोनी माथा ठेली श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडोनी वास्तविता झाला बहुत प्रकारे पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती वरद हस्त ठेवती तत्काळ मस्तकी तयाचे बसप्पाचे श्रीचरणी मन जडिले तै पासोनी राहू लागला निषदिनी स्वामी सन्निधानंदे मग बसप्पाची कांता एकूणे आयशी वार्ता करीतसे अकांता म्हणे घर बुडाले बसप्पा येता गृहासी दृष्ट तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेळ काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादन भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह बाण नसेची तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेज अग्नि समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा बाणावरी आला अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून यायशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंग वस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडोळी या सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी ते आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी श्री स्वामीचरणी प्रेमाश्रुनय निवाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावेत वा सत्वर सुखे करावा संसार दारापुत्रा पोषिजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक भक्त परिसोत पंचदशोध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पण वस्तू श्रीरस्तु शुभम भवतु 16वा अध्याय 16वा श्री गणेशाय नमः भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुद एकदा त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाव नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर येथी हरिभाव तेथील राहणार जात मराठी तयांची ते खोत त्या गावाचे होते संपूर्ण पूर्वीचे त्याच गावी तयाचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला दयासी एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती एकिलेकांनी तेव्हा भाव धरोणी म्हणीन वस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढिली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगते म्हणते काय करावे नुकसान भरवयासी
तयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता आब्रुसी बट्टा लागेला आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाव पंडित. त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयासी शिवराम मारुती येसी. नामे दिधली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले. मारुती हरिभाव समटले तिघ केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते एका. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदे पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुशाळ. आकाशापतित तोय यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छती. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्रोपदेशन केले पावनतया ते. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले तया लागुनी. त्याच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळाली तयासी आनंदे झाला. आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसे. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सदा दिधल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कफनी झोळी समर्थे तयासी दिधली. ती घेऊन तयावेळी परिधान केले सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अणुमात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकोनी ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेऊनी. असे हरिभावांनी काय केले ब्राह्मणासी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुलसीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारानामे त्यांची कांता. ती करती बहुत अकांता घेत उरो बडवोनी. विनवते जोडून कर अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेचे उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करी तसे तियेचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिचे दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझे राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक भक्त परिशोध षोडशोध्याय गोडहा. श्रीरस्तो शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकुबाई नामे करोनी. तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण. तिये लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिचाश बाधा झाली किंवा कोणी करणी केली. याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकोनिया देव मामलेदार हंसोनिया देती उत्तर. त्याची पिचाश लागले थोर माझे निदूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोने दुःखित झाले अंतकरी. मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांचे उपदेशे जाहले. मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता. तीही त्रास देत स्वामीसुता. परितयांच्या चित्तात दुःख खेद नसायची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केली असी.
कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयांसी लावियले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे सुदोषी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदिली समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थ्यांसी पाहुनिया स्वभक्तासी परमानंद जाहला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामी सुत एके दिवस स्वामी भक्ती विशेष करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला म्हणा माझी धरुणी कामना कोणी येती दर्शना त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुत येत्यांप्रती मनाती लखून सांगती एकोणी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विन तोन सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून असे भरले पूर्ण एकिले आतून राणीने सेवकाशी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थनिया आणावे पाहुनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसे धावनिया वेंगेसी मिठी चरणी घातली निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थ म्हणे कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन पायी खडा घालून प्रेमनंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधोनी समर्थ सांगिती तयाकानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकुनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहित्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काही मी अजानुले करो तू माझी आई स्वामी धरिती हृदयासी म्हणती आम्ही तर वरदई वास करू निश्चयी चिंता न करावी काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहुखिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकुनी विनवैत समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबईचे पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निधानावे परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावोनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो ना आला अक्कलकोटा जीवित परवान केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणे बैसले स्नान करुणी परिगंधन लाविती भोजनातेन उठती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी इतक्या माझे सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निजपुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते सुता आपुला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्याचे तारण होई कैसे समर्थ बोलले ती असी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढणी बळेची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भैवदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोडा श्री भगवत चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु अध्याय 18 श्री गणेशाय नमः स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करता ते समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत करी परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी अधिकारी नेमो गादीसी चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा
मोठमोठ्याने ओरडती, आमुच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागोनी लपवूनी ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुतांचा भ्रांता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या, तो केवळ अज्ञान. दादा तयाचे अभिनाम, त्याचे शरीरी असमाधान. कृश होत चालला काकूबाईने तयासी, आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेऊ घाल यासी. आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाईने करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केज गाव मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊनी सत्य पादुका स्थाप्याव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. समर्थे वृत्ते कोण, म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ, तरी सांभाळू तयाची. समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती, दादासी पाठविले केजे प्रती. पादुक्या स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी. पुढे सेवेकऱ्या सांगती, त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास दावे, कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशेती दिवसनिशी. गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी येशी गोष्ट करिता. नकार म्हणायची सर्वता, न रुचे चित्ती त्याची या परी ब्रह्मचारींनी पाहिली खटपट करुनी. शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. समर्थ येशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तक ठेव दादांच्या. मोर्चेला आणून सत्वर धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका श्रेरी पडिता, उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान गेलेलं या ते. धन्य गुरूंचे महिमान, पादुका स्पर्श करून. जाहले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रडती वेड खंचित लाविले. ती म्हणे जी समर्थ, आपण हे काय करिता. दादाची अशिरी ठेविता, पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तीयसी, जे बरे वाटेला आम्हासी. त्याची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून. टाकीला आपण मारून, इतकेचे पुरे झाले. एकूण यशा वचनाला समर्थाची क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पेटत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणे काकूबाईचे दुःख झाले अपार. समर्थाचे हसू आले, अधिकचे कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता, तिजपाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाहीने पाहुणे क्रोधाविष्ट अंतकरणी. म्हणे तुझे हे करणे लोकापवादा कारण. एकोणी मातेची उक्ती, दादा तिज प्रति बोलती. येही कसुखे तुच्छे गमती. माते आजपासून पुत्राचे एकूण वचन. उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजने रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबईपुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध सदा प्रेमळ परिसोत. 18 अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतो. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता, सर्वर्थ पाविजे निश्चये. प्रसिद्धी आनंदी क्षेत्री, नामे नरसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिले. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिले त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, येसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरवून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकाचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी, स्वामी दर्शनेच्या धरुणी पोटी. आले नरसिंह सरस्वती, महिमाश्रींचा एकोणी. सन्मुख पाहुणी तयाल्या, अज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक एकता तेथेची, समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मारंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन.
असो झाली काही वेळ समाधी उतरवणी तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदाभुजांवरी मस्तक ठेविले झडकरी. सदद्वित झाले अंतरी हर्षपोटी न सामावे. उठोन या करीती स्तुती धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकळ दूर झाली कार्य भाग साधला. असो नरसिंह सरस्वती आनंदी क्षेत्री परतोनी येती. तेथेची वास्तव करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्म कृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडन. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनीस नरसिंह सरस्वतीची समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळोनी. तियसी द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सूरभवनी अंती जासी सुखाने. एकोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकळा मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खूण येती तत्काळ जाणून. पाहू लागले अधवदन शब्द एक न बोलवे. ते असो तेव्हापासून सिद्धी दिधली सोडोनी. येवणी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. तेसी ज्ञानसाचर समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर त्यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्यांनी. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्यांचे चित्तात दर्शना ते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदले श्रेंच्या करी. म्हणे मजवारी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुणी कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तर वडाचे झाडावरी तलवार दिले टाकोनी. कार्य आपण योजिले ते शेवटान जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपात्य भोगले कष्ट केले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार. मायापाश तोडणी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निषदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुणी विपरीत परी श्रीचरणी धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी नवलपरी जाहले. दीन वदन होवनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगता. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्याचे नावे त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलेले तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती. बैला प्रति दिधली मुक्ती मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय. गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा करा. जय जयाजी यतिवरा. भक्तजन संतापहारा. सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण. नाना दोष होती दहन. सांगता एकता पावन. वक्ता श्रोता दोघे हे. असं कोणी एके दिवशी इच्छा धरोणी मानसी. गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करुणी श्रींची स्तुती. माथा ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्या वदती हास्य वदने करुणी. फकीराते देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पक्वांनी करुणी नाना यथेच्छ भोजन देई जे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वांनी. फकीर बोलाविले 5 जण जेऊ घातले तयाते. फकीर तृप्त होऊनी जाती उष्टित उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिते गृहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक्य झाले ते दवा. म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उष्टित. यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी असा विचार तो समर्थास कळला सत्वर. म्हणती अभाविक नर कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक. येऊने स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळावया साधन त्या जवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ म्हणती हे उष्टित घे त्वरित. तो निशंक मनात पत्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल.
स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईचा आला. उगोच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाहे गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला. आसनावरी बैसला. 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ म्हणे आनंदला. बाई ते आशीर्वाद दिदला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात समर्थ स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा एकोद भाविक भक्त 20वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतो. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्यायपर्यंत. करोणी माझे मुखनिमित्त बदले स्वामीराज. आता कळसाध्याय 21. कृपा करोणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे. संपवावा अवतार आता. ऐसे म्हणा माझी येता. जड देह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर. ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोणी एकाग्र निमग्र झाले निजरूपी. षटचक्रार्थे भेदून ब्रह्मारंध्रा छेळून. आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा. जवळ होते सेवे करी त्यांचे दुःख झाले अंतरी. शोक करे ती नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुण आक्रदंत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला. जनसन्मार्ग दाविला. उद्धारिले जड आला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले आता कोपरली सय्येने केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्याचे शंकर शेठ. त्यासी स्नेह झाला निकट. आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती. दिवांसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्यसिद्ध्यर्थ देवास्तवण. आधार स्वामी चरित्रास हे कोण हेचे कथन केलेसे. श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपे प्रगटले. भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथेची महिमा वर्णिला तृतीयाध्यायी. निश्चये स्वामींचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल. तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी. त्याने न्यावया स्वामींसी. पाठविले कारभार्यासी. 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार. तयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी. ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःख मुक्त. 8व्यात ते कथा. खर्चून या द्रव्य बहुत. त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त. 9व्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले. दशमाध्यायात ते एकता पुनित श्रोते होते सत्यची. 11वा आणि 12वा तैसेचे अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त. कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू. जो दादा बोवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्याचे. वासुदेव फडक्यांचे गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपई. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819. वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता. मंदोणी त्या उभयंत्या. ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधला हा वर. जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण अंती. मोक्षपद मिळो द्या. अंगी सर्वदा विनय वसो. वृथाभिमान तो नसो. सर्व विद्यासार गवसो. भक्त श्रेष्ठा लागून. ज्या कारणे ग्रंथ रचिला. जिद्दी प्रसिद्धी सहानीला. त्यासी रक्षावे दयाळा. कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान. त्यातील कुसुमे वेचून. सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाळ. सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरण
श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपन्न. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट महाराज की जय. अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त.